माधुरी भावसार पुणे निगडी येथून कुंडली मंथन आणि भाग्योदय ज्योतिष हस्तरेषा आणि वास्तू यांच्या संयुक्त विद्यमाने साप्ताहिक ज्योतिष व्याख्यानात आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आपले प्रमुख व्यक्ती जे आहेत ते प्रसाद गजेंद्र गडकर सर आणि नाडी ज्योतिष याच्यावर ते व्याख्यान देणार आहे आणि ते टीव्हीवर प्रोग्राम देखील करतात. त्यांचे जवळपास 16 कार्यक्रम झालेले आहेत टीव्हीवर. मूळ गाव त्यांचं आहे वडगाव शेरी. शिक्षण त्यांचं सोलापूर येथे झालं आहे. आणि त्यांना आजोबांकडून वगैरे भरपूर ज्ञान मिळाले आहे. ते ज्ञान ते आता त्याचं एन्हान्समेंट त्यांनी केली आहे. त्यांनी 2000 साली या व्यवसायाला सुरुवात केली. अ, आपण 2004 पासून मात्र त्या व्यवसायात अजून जास्त भर पडली. अ, पारंपरिक व्यवसाय सुरू ठेवा म्हणून त्यांनी ह्या व्यवसायामध्ये सहभाग घेतला आहे, की त्यांच्या पॅरेंट्स कडून, आजोबांकडून जे आलं ते त्यांनी पुढे हे केलं. नंतर ह्याच विषयात त्यांनी गव्हर्नमेंट रजिस्ट्रेशन सुद्धा करून घेतले आहे. यासाठी 2013 ला कायदा आला ऍक्च्युली. आणि या व्यवसायाला रजिस्ट्रेशन करणे त्यावेळी आवश्यक झाले आणि त्यांनी ते करून घेतले. आणि यांच्या भरपूर म्हणजे एक 4 ते 5 पिढ्यांपासून सर हे त्यांच्या पिढीमध्ये हे नॉलेज जे आहे ते परंपरागत आहे. तर नो प्रॉफिट असा ते ज्योतिष व्यवसाय करतात. गेली 25 वर्षे त्यांना हा अनुभव आहे. तर आपण त्यांचा ह्या ज्या नॉलेज आहे त्यांचा याचा आपण लाभ घेऊया आणि त्यांना आपण वेलकम करूया. वेलकम सर. थँक्यू मॅडम. परिचय सुरू करा. दिल्याबद्दल. हा, सर्वांना नमस्कार. मुळात नाडी ज्योतिषशास्त्र हे थोडं नवीन शास्त्र आहे. बेसिकली कोणालाच काही माहित नाहीये की ह्या विषयाबद्दल कोणाला माहित नाहीये असं हे शास्त्र आहे. म्हणून ह्याचा प्रचार आता आपल्याला करणं गरजेचं आहे, कारण हे खूप डीप समजतं. इतकं डीप समजतं हे ऐकून सुद्धा त्या व्यक्तीचा विश्वास बसणार नाही अशा परिस्थितीमध्ये डीप समजतं. आता मुळात नाडी ज्योतिषशास्त्र हा काय फरक आहे, म्हणजे आपल्याकडं कुंडली ज्योतिषशास्त्र असतं, वास्तुशास्त्र असतं, बेसिकली हस्तरेषाशास्त्र असतं, बरेच शास्त्र आहेत. त्याच्यामध्ये नाडी ज्योतिषशास्त्र काय आहे, तर नाडी ज्योतिषशास्त्र जे आहे ते मुळामध्ये एक नंबरचं शास्त्र समजलं जातं, की ज्याच्यामध्ये नाडी थंब इम्प्रेशन ह्याच्यावरून आपल्याला पूर्ण आयुष्याचं भविष्य समजतं. म्हणजे जेंट्स जर असतील तर राईट हँडचा थंब त्यांनी आम्हाला पाठवायचा, आणि लेडीज असतील तर लेफ्ट हँडचा थंब त्यांनी आमच्याकडे पाठवायचा. नुसता थंब इम्प्रेशन पाठवलं तरी तुमचं पूर्ण प्रिडिक्शन, म्हणजे याचा अर्थ आत्तापासून ते अगदी जीवनाच्या शेवटपर्यंत संपूर्ण आपलं लाईफ समजतं. त्याच्यामध्ये काय काय समजत नाही, तर काय समजत नाही हे सांगा आम्हाला, संपूर्ण समजून जातं. आता त्याच्यामध्ये काय झालंय, प्रत्यक्ष काय परिस्थिती काय त्याची तुम्हाला सांगतो क्लिअरली. हे मुळामध्ये शिव पार्वतीचा संवाद आहे. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, ह्याची अॅक्युरसी 100% का असते याचं कारण पण असतं की ह्याच्यामध्ये शिव पार्वतीचा संवाद आहे. आता पार्वतीने शिवाला हा प्रश्न विचारला की तुम्ही इतक्या लोकांना जन्म घातलेला आहे, बेसिकली इतक्या लोकांना जर तुम्ही जन्म घातलेला असेल तर त्या लोकांचं भविष्य तुम्ही सांगणार आहात का नाही, असा तिने हट्ट धरला. मग हट्ट धरल्यानंतर शिवानी भविष्य सांगायला सुरुवात केली. हजारो लोकांचं, ते म्हणजे लाखो कोटेतलं. आता हे भविष्य कोणाकोणासाठी सांगितलं, ते फक्त भारतीयांसाठी, हिंदू मुस्लिम असं नाहीये, तर जगातल्या प्रत्येक व्यक्ती ज्यांनी जन्म घेतलेला आहे, म्हणजे याचा थंब इम्प्रेशन आहे, त्या प्रत्येक व्यक्तीसाठी तिने सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की ह्याच्या पुढे जे जन्मणार लोक आहेत हजारो वर्ष, त्यांचंही भविष्य त्यांनी लिहून ठेवलेलं आहे, म्हणजे सांगितलेलं आहे. आता हे सांगितल्यानंतर शिव पार्वतीचा संवाद आहे. तर हे जे शिव सर्वांना सांगत होते त्यावेळेला शिवाच्या समोर नंदी बसलेला असतो. प्रत्येक वेळेला नंदी हा समोर असतो. तर नंदी जर समोर असेल तर त्यांनी हे सर्व ऐकलं, म्हणजे संपूर्ण भविष्य जे पार्वतीला सांगत होते ते भविष्य नंदीनं ऐकलं. नंदीनं ऐकलं आणि ते नंदीने सप्त ऋषींना सांगितलं. सप्त ऋषी जे होते त्या सर्वांना त्यांनी सांगितलं. आता सप्त ऋषींना नुसतं आपल्यालाही बऱ्याच लोकांनी सांगितलेलं असतं, पण आपण किती लक्षात ठेवतो, तर त्यांनी संपूर्ण लक्षात ठेवलं, कारण ते त्रिकाल ज्ञानी होते. त्रिकाल ज्ञानी म्हणजे भूत, भविष्य आणि वर्तमान, हे तीनही ज्ञान त्यांच्याकडे होतं, कारण ते वर्षानुवर्ष तपश्चर्या करत होते. आता कसं की जसं आपण शिकवतो एखाद्याला, तर 10 विद्यार्थी बसले असतील, काही जण टॉपर होतात, काही जण कमी होतात. तर तसं सप्तऋषी जे आहे, तर तशामध्ये 2-3 ऋषींना मुख्य त्यांनी समजलेलं आहे. एक शिवनाडी मेन समजलेली आहे, कारण शिवाने सांगितली.
दुसरी आहे ती म्हणजे वशिष्ठ नाडी, तुल्य नाडी. बाकीच्या संपूर्ण नाडी अर्थात ही नाडी म्हणजे याचा अर्थ ते भविष्य त्या ताडपत्रावर लिहून ठेवलं आणि ताडपत्रावर लिहून ठेवलेलं भविष्याला नाडी ज्योतिष असं म्हणतात. त्यांच्या भाषेमध्ये त्याला नाडी म्हणतात. आपल्या भाषेमध्ये आपण ताडपत्रावर लिहिलेलं आहे. आता ताडपत्रावर काय लिहिलेलं आहे मी ताडपत्र दाखवतो तुम्हाला की जेणेकरून आपल्याला समजून येईल हे काय आहे. हे ताडपत्राचा गठ्ठा असतो असा. हे नाडी ज्योतिष म्हणजे हे तमिळनाडूमध्ये असतं. हा गठ्ठा आहे असा संपूर्ण. ह्याच्यामध्ये काय 70-80 लीफ असतात. आता इथे लीफ उघडून दाखवू शकत नाही कारण ते वाचता येणार नाहीत आपल्या कोणाला. ह्याच्यामध्ये संपूर्ण बंडलमध्ये 70-80 लीफ असतात. लीफ हा तर ह्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीचं भविष्य लिहून ठेवलेलं आहे. ते कोणतं आहे तमिळ लिपीमध्ये लिहून ठेवले. तमिळ लिपी म्हणजे किती 4000 वर्षापूर्वीची तमिळ लिपी होती ती लिहून ठेवलेली आहे ताडपत्रावर. आणि ते आजही 4000 वर्षानंतर सुद्धा सेफ साईड मध्ये कसं असावं म्हणजे प्रिझर्व्ह कसं करावं हे त्यांच्याकडे ज्ञान चांगलं होतं. त्यांना आयुर्वेदिक वगैरे सगळं ज्ञान असल्यामुळं हे संपूर्ण त्यांनी व्यवस्थित असंच म्हणजे ह्या अवस्थेतच आहे हे पूर्णपणे असं लिहून ठेवलेलं आहे. हे ऍक्च्युली आहे. तर ह्याच्यामध्ये काय केलं त्यांनी की शिव आणि पार्वती संवाद हा नंदीने ऐकला आणि नंदीने सप्त ऋषींना सांगून टाकला. सप्त ऋषींनी त्यांच्या त्रिकाल ज्ञानानं संपूर्ण लिहिलं. आता ह्याच्यामध्ये काय काय येतं मागच्या जन्मीचं पण भविष्य येतं. सध्या चालू असलेली तुमची कंडिशन पण कळतील चांगली वाईट जे काय असेल. आणि ह्याच्यानंतर पुढं काय काय होईल पुढं म्हणजे इयर वाईज कसं होईल. आता त्याची मी बारकावे नंतर सांगणार कारण आपली मिटिंग आहे मोठी म्हणल्यानंतर त्यात बारकावे सांगेन. इयर वाईज कसं होईल. तर हे जे आहे त्याच्यामध्ये तुमचं जन्मतारीख पण कळते. इंग्लिश डेट ऑफ बर्थ समजतं. नुसतं थंब इम्प्रेशन दिलं तुम्हाला काही सांगावं लागणार नाही की तुम्हाला डेट ऑफ बर्थ समजते. तुमची पूर्ण इंग्लिश डेट ऑफ बर्थ. दुसरी गोष्ट जर त्यांना कुंडलीतलं ज्ञान आहे त्यांना आम्ही सांगू शकतो की जन्म लग्न समजतं. टायमिंग नाही समजत पण हे जन्मलग्न तुमचं आहे हे सांगू शकतात. त्याच्यामुळे ते नवग्रह सांगतात हे नवग्रह आहेत तुमचे. आणि नवग्रह आणि नक्षत्र राशी नवग्रह म्हटल्यानंतर राशी समजते. तर संपूर्ण त्याच्यात कळते. काय फक्त थंब इम्प्रेशन द्यायचं आपल्याला. बाकी काहीच करायचं नाहीये ना कुंडली लागत नाही ना काही त्याचं नाव पण लागत नाही. त्या व्यक्तीचं नाव पण ते स्वतःहून सांगतात की ह्या व्यक्तीचं हे नाव आहे. आता काही वेळेला काय होतं आता माझं नाव प्रसाद आहे ठीक आहे. काही वेळांचं काय असतं की नाही हे नाव तुम्हाला सुटेबल नाहीये तुम्ही हे नाव. तर ते नाव तुम्ही बदलून घेणं अपेक्षित असतं कारण हे ऋषी मुनींनी सांगितलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये त्यांनी एक सांगितली गोष्ट की पार्वती काय विचारते की तुम्ही इतक्या लोकांचं भविष्य लिहून ठेवले ऑलरेडी लिहिलेलं आहे. करोडोंच्या नाड्या पडलेल्या आहेत. करोडोंच्या नाड्या तामिळनाडूमध्ये आहेत. आता हे फक्त ऑनलाईन होतं. हे फिजिकली प्रिडिक्शन होत नाही ऑनलाईन. म्हणजे त्याचं तुम्हाला फक्त ऑडिओ रेकॉर्डिंग मिळू शकतं बाकी काही मिळत नाही. तर हे जे आहे ऑनलाईन मध्ये त्याच्यामध्ये काय सांगितलं त्या म्हणजे ऋषीमुनींनी फक्त लिहून घेतलं. आता पार्वती प्रश्न विचारते शिवाला की इतक्या सगळ्यांचं तुम्ही भविष्य सांगितलं. आता भविष्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम येणारच आहे. कुणाला येऊ शकतं मला येऊ शकतो दुसऱ्याला येऊ शकतो. तर त्या प्रॉब्लेमसाठी सोल्युशन काय आहे मुख्य आपल्या शास्त्रामध्ये प्रत्येक म्हणजे जसं एखाद्या डॉक्टर आजारी पडल्यानंतर हो आजारी हे कळलं डायग्नोसिस कळलं तर त्याला तुम्ही ट्रीटमेंट काय देणार बरोबर. तर ट्रीटमेंट दिली तर तो आजार बरा होईल. त्याला पथ्य तुम्ही काय सांगा. तर इथं त्यांनी सांगितलेलं आहे की ऋषीमुनींना त्यांनी 10% फक्त अथॉरिटी दिलेली. जे ऋषीमुनींचं तुम्ही जे भविष्य ऐकता ज्या ऋषींचं तुम्ही भविष्य ऐकलेलं आहे त्या ऋषींना 10% फक्त अथॉरिटी दिली की त्याचा त्रास कमी करण्यासाठी. असं नशीब बदलता येत नाही. हे ऋषी म्हणजे शिवानीच सांगितलंय की मी जे लिहून दिलं म्हणजे समजा कसं आहे की मला इंजिनिअरिंग साईडला जायचंय तर तुम्ही उपाय करून मेडिकल साईडला जाऊ शकत नाही. माझे वडील डॉक्टर आहेत माझे आई डॉक्टर आहे माझं हॉस्पिटल आहे म्हणून मी डॉक्टर असं नाही होणार. त्यांनी जर सांगितलं इंजिनिअरिंग कडे तर इंजिनिअरिंग फक्त इंजिनिअरिंग कडे जर तुम्ही सक्सेसफुल होत नसला तर त्यासाठी म्हणून त्यांचे रेमेडीज सांगितलेले आहेत असं त्यांचं सांगितलं. आणि रेमेडीज हे त्यांनी सांगितलेलेच रेमेडीज करावे लागतात. असं मध्ये जाऊन इकडे शांतिकर पूजा कर असा प्रकार नाही. तर त्या रेमेडीजसाठी त्या रेमेडीज कुठं कराव्या ह्यांनी पण ते ठिकाण सांगितलेलं आहे. त्यांनी कोणत्या गुरुजींकडनं काम हे करायचे हे रेमेडी हे पण त्यांनी सांगून ठेवलेलं आहे. इतकं डिटेल सांगून ठेवलेलं आहे की ते असं नाहीये की मी आलो ह्यांच्याकडे जा त्यांच्याकडे जा असं नाहीये माझ्याकडे असं नाही. तर त्यांनी त्या रेमेडीज पण लिहून ठेवलेल्या आहेत आणि त्या कम्प्लीट करणं गरजेचं आहे. आता काय होतं रेमेडीज आपल्याला काय वाटतं की आपल्याला सांगितले 2 वर्षांतर बाबा राज्यात आलं की करोडपतीचं योग समजा 2 वर्षांतर तुम्ही करोडपती व्हाल. तर 2 वर्षांतर तुम्ही करोडपती व्हाल याचा अर्थ असं नाहीये की ते अनकंडिशनल नाहीये कंडिशन्स आहेत त्यांच्या. म्हणजे थोडक्यात काय टोल दिल्याशिवाय होत नाही. हे उपाय करा त्यांनी सांगितलेले आणि त्यांनी सांगितलेला ट्रॅक वापरा तरच ते 2 वर्षांतर तुमचा करोडपतीचा योग होईल किंवा तुमचं मॅरेज होईल किंवा काय. अन्यथा ते होणार नाही ते फेल जाऊ. बऱ्याच लोकांना काय वाटतं की आम्हाला 2 वर्षांतर सांगितलेलं आहे ही गोष्ट मग आता सांगितली तर मग आता आम्हाला उपाय करायची काय गरज तसं नाहीये त्याच्यामध्ये.
त्यांनी जे सांगितलेले उपचार आहेत ते त्यांच्या वेगळ्या पद्धतीने, आपण जे कुंडलीचे उपाय करतो किंवा ह्याचे हस्तरेषेचे उपाय करतो कुठले, तर ते तसे उपाय नाही, ते उपाय एकदम वेगळे आहेत. आणि ते ज्यांना अथॉरिटी दिली त्यांनाच ते करता येतात. त्यासाठी वेगळे गुरुजी असतात, त्यांनाच ती अथॉरिटी आहे, त्यासाठी सेपरेट ठेवले. तर त्याचा फक्त आपल्याला प्रसाद मिळतो. असं म्हणजे हे मुळात नाडीशास्त्र आहे. मग इतरांपेक्षा अगदी वेगळं आहे. मला कुंडलीचं समजतं हा सगळा भाग झाला, तरी पण हा महत्वाचा भाग. आता याच्यामध्ये काय होतं, की आता आपण डीप मध्ये जाऊया. काय काय डीप आपल्याला समजेल हे आपल्याला महत्वाची गोष्ट आहे ह्याच्यामध्ये, की डीप काय समजतं ह्याच्यामध्ये. आता पहिलं काय आहे, की आपली जी स्थानं आहेत आपल्याकडे इथं 12 कुंडलीतली 12 स्थानं आहेत. बरोबर. 12 स्थानं आहेत. तर त्याच्यामध्ये किती आहेत, तर त्याच्यामध्ये 16 स्थानं आहेत बेसिकली. 16 स्थानं आहेत म्हणजे त्यांच्या ह्याच्याप्रमाणे 16. म्हणजे 12 स्थानं ह्या कुंडलीप्रमाणे आहेच आहेत. त्याच्यामध्ये ऍडिशन बाकीचे स्थानं त्यांनी टाकलेली आहेत. हे दशा म्हणतात, दशा म्हणजे महादशा, अंतर्दशा, त्या जशा आहेत त्या ऍडिशन टाकलेल्या आहेत. तुम्हाला ट्रीटमेंट कोणती घ्यायची ऍडिशन त्यांनी टाकलेलं आहे. तुम्ही कुठल्या देवाची उपासना करायची ऍडिशन दिलेली आहे. तर हे सगळं प्रत्यक्ष दिलेलं आहे. आता आपण डीप मध्ये जाऊया, की प्रत्येक गोष्ट त्यांनी कसं सांगितलेलं आहे आणि काय काय करायचं. पहिल्यांदा काय करायचंय, एखाद्या असं वाटलं की आपल्याला हे बघायचंय भविष्य, तर त्या व्यक्तीने काय करायचंय, हे कायदेशीर फॉर्म असतो त्याच्यामध्ये, मी तुम्हाला दाखवतो. पहिल्यांदा हा जो कायदेशीर फॉर्म आहे, हा हा इंग्लिशमध्ये भरायचा. तो तुम्हाला ज्यांना करायचा आहे त्यांच्यासाठी हा फॉर्म आपल्याला पीडीएफ मध्ये मिळेल. हा फॉर्म ह्याच्यामध्ये काय असतं, एनओसी म्हणतात. पहिल्यांदा एनओसी दे, कारण तुमच्या लाईफचं पूर्ण प्रिडिक्शन हे तुम्हाला कॉन्फिडेन्शियल ठेवायचं असतं. त्याच्यामुळे हे एनओसी घ्यावी लागते. त्याच्यामुळे तुम्ही थंब इम्प्रेशन्स पाठवायचे असतात, तुमची माहिती पाठवायची असते आणि मग ती पीडीएफ मार्फत आपल्याकडं व्हॉट्सअपला पाठवू शकतो. ही आहे पहिली प्रोसिजर, ज्यांना हे करायचंय त्यांच्यासाठी. आता त्याच्यामध्ये जे आता त्याचा खर्च येतो. बेसिकली काय, गुरुजी खर्च घेतात. पण त्यात काय आहे, वेगवेगळे पॅकेजेस दिलेले आहेत. तुमचा किती प्रॉब्लेम आहे यानुसार तुम्ही कोणतं पॅकेज सिलेक्ट करायचं हे आम्ही ठरवतो. उगीच तुम्हाला काही प्रॉब्लेम मेजर नाहीये तर मोठे पैसे घालून काही अर्थ नाही. कारण ह्याच्यामध्ये संपूर्ण प्रोसिजरची खर्च असतो बेसिकली. त्याच्यामध्ये टेक्निकल टीम आहे, शोधणारे टीम आहे, गुरुजी आहेत, भरपूर आहेत. जवळजवळ 8-10 लोक ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात. हे एकट्याचं प्रोसिजर नाही. ही आम्ही जरी नो प्रॉफिट नो लॉस करत असलो तरी तिथं गेल्यानंतर ते पेड आहे सगळ्या सर्व्हिसेस. तर ह्याच्यामध्ये काय होतं, की तुमचा प्रॉब्लेम किती डीप आहे हे आम्हाला सांगायचं. आणि त्याच्यानंतरच आम्ही तुम्हाला पॅकेज सांगतो, की हे पॅकेज तुम्ही घ्या, त्याला हे सुटेबल. अशा पद्धतीने हे वर्क होतं. तर हे झाल्यानंतर आपल्याकडे पाठवलं. पाठवल्यानंतर होतं कसं, की आपल्याकडे हे प्रिडिक्शन कसं होतं. हे पाठवलं तुम्ही, जे थंब इम्प्रेशन पाठवलं. आता नाड्या म्हणजे तिथं किती आहेत, करोडचं ते अशा पट्ट्या पडल्या आहेत, करोड आहेत तिथं. सगळ्या जगातल्या लोकांचे. आता त्यातनं त्यांना सिलेक्ट करायचं, की ही नक्की तुमचीच पट्टी आहे का नाही. बरोबर, हे पहिल्यांदा सिलेक्ट करावं लागतं त्यांना. ते काय करतात, असे 3-4 बंडल आणतात, की ह्याच्या बंडलमध्ये कुठेतरी तुमचं एक आहे. हे बंडल म्हणजे इंडेक्स सापडतं तुम्हाला. तर हे लोक काय करतात, गुरुजी तिथले, तर ते तुम्हाला प्रश्न विचारतात. म्हणजे तुमचंच ही जन्मतारीख आहे का, तुमचं म्हणजे हे व्हेरिफिकेशन असतं, की हीच पट्टी बरोबर आहे. म्हणजे आईचं नाव आहे का, भाऊ किती, बहीण किती. हे साधारण 15 ते 20 प्रश्न ते तुम्हाला विचारतात. 15 ते 20. आता लोकांना काय वाटतं, हे तुमचेच प्रश्न तुम्ही विचारले आणि मग तेच पट्टीत तुम्ही सांगताय, असं नाहीये बेसिकली. ह्या पट्टीमध्ये जे लिहिलेलं आहे, जसं आपण एखाद्याच व्यक्तीचं आधार कार्ड बघतो, ह्याच्यात आईचं नाव वडिलांना बरोबर आहे का नाही नंबर, तसा हा प्रकार आहे, की ह्याच्यामध्ये तुम्हाला कन्फर्मेशनसाठी फोन येतो आणि तो तुम्ही फोनवरून त्यांना माहिती सांगायची पूर्णपणे, की हे मला 2 भाऊ आहेत, 2 बहीण आहेत, माझं अमुक झालं, हे सगळं ते प्रश्न विचारले. हे साधारणपणे 20-25 प्रश्न विचारतात. प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला काय नक्की फिक्स काय होतं ह्याच्यामध्ये, की ती पट्टी सापडते त्यांना. म्हणजे काय झालं, ह्या बंडल मधली पैकी एक आहे. एक कुठली तरी एक जी तुमची आहे. तर ती सापडते. ती सापडल्यानंतर ते काय करतात, थांबायला सांगतात. आता हा जर इंडेक्स, जसं आपण पुस्तक वाचतो त्यात पहिल्यांदा अनुगमनिका असते, त्याच्यात ते बघतात, की हे पानावर हे आहे. तसं मग त्याच्यानंतर ते लीप परत शोधतात, की जेणेकरून तिथं तेच आहे का नाही, आणि मग ते त्याचं प्रिडिक्शन येतं. आणि ते प्रिडिक्शन आल्यानंतर ते तुम्हाला ऑडिओ रेकॉर्डिंग मार्फत मे बी व्हॉट्सअपला पाठवतात, मे बी मेलवर पाठवतात. कुठल्याही ह्याच्यामध्ये ते पाठवतात. आणि मग तुम्हाला त्यातलं संपूर्ण समजून जातं, की हे आपलं असं-असं आहे. आता ह्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी काय आहेत, एखाद्या व्यक्तीला जन्मतारीखच माहित नाही एखाद्या व्यक्तीची. अशी कंडिशन असते जुन्या काळातल्या लोकांच्या. त्याच्यात ॲक्युरेट जन्मतारीख माहिती. एखाद्या व्यक्तीला आपल्याला कुंडलीच माहित नाहीये. तर त्याच्यामध्ये जन्मलग्न आणि नवग्रह समजतात. त्याच्यामुळे तुम्हाला कुंडलीचाही प्रश्न सुटतो. म्हणजे ज्या काही ड्रॉबॅक्स इतर गोष्टीत आहेत, ते सगळे ड्रॉबॅक्स ह्याच्यामध्ये क्लिअर केलेले आहेत. तर अशा पद्धतीने हे नाडी म्हणजे पट्टी ज्योतिष ह्याच्यामध्ये समजतं. आता ह्याच्यात सुरुवात काय झाली, की आपल्याला आपलं कन्फर्मेशन झालं, हे झालं, पॅकेज सिलेक्ट केलं. आता ह्याच्यामध्ये डीप कसं कसं जाता येईल हे मी तुम्हाला सांगतो. डीपमध्ये काय होतं, आता इथं जसं स्थान आहे, प्रथम स्थान, द्वितीय स्थान, तर त्याच्या पद्धतीनेच त्यांचं पण ऍडजस्टमेंट केली. तर ती मी तुम्हाला डीपली माहिती सांगतो.
प्रथम काय होतं, सुरुवातीला तुम्ही आल्यानंतर तुम्ही स्वतः कसे आहात हे आधी सांगितलं जातं. तुमची माहिती थोडक्यात वर्णन केलं जातं. तुमची वर्णन केल्यानंतर पुढचं ते स्थान असतं धनस्थान. आपलं जे द्वितीय स्थान आहे ते धनस्थान आहे. तर तुम्हाला धन कुठून मिळेल? सध्या तुमची आर्थिक परिस्थिती कशी आहे? तुम्हाला एम्स काय आहेत? किंवा तुमचं कशात लॉस झालेलं आहे? म्हणजे फायनान्शियल तुमचा लॉस कशात झालाय का? हे संपूर्ण अगदी इयर वाईज ते सांगतात, की ह्या वेळेला ह्या व्यवसायामधून तुमचा इतका लॉस झाला किंवा तुमची येणी इतकी आहे, इतके रुपये तुमचे राहिलेत. इतकं डीपली सांगतात, की विचारायला नको एवढं डीपमध्ये सांगतात. आता आपल्याला माहित नाही की समोरचा कोण क्लायंट आहे, त्याच्यामुळे आपल्याला माहित नाही की किती आपल्याला डीप सांगते. एखाद्याचा लॉस झाला असेल किंवा एखाद्याचे पैसे हरवले असतील किंवा जे काही झालं असेल, तर हे संपूर्ण त्याच्यामध्ये समजतं. पुढं काय होतं, की पुढचं स्थान आपण जसं बघितलं, की पराक्रम स्थान किंवा बहुबहीण. आता बहुबहीण याच्यामध्ये त्यांच्याकडे तुम्हाला सपोर्ट किती मिळतो. तुम्हाला किती भाऊ आहेत, किती बहीण आहेत, लहान किती आहे, मोठी किती आहे, असं आणि त्यांचा तुमचं रिलेशन कसं आहे. त्यांच्याकडनं तुम्हाला काही फायदा मिळाला का? किंवा तुमच्याकडनं ते फायदा करून घेतायत का? किंवा ते तुम्हाला फसवतायत का? किंवा तुम्हाला ते मदत करतात का? हे संपूर्ण काही वेळेला काय होतं आपल्या घरामध्ये असं असतं, की दाखवतात एक, की आम्ही तुमच्या बरोबर आहे आणि नंतर मात्र तो प्रॉब्लेम. तर त्यावेळेला ते सांगतात, की ह्या-ह्या बहिणीपासून किंवा ह्या भावापासून तुम्ही सावध राहावा, की जेणेकरून तुमचं फसवणूक होईल किंवा काय जे असेल ते किंवा तुमच्या प्रॉपर्टी जाईल. तर हे सगळं त्याच्यामध्ये पूर्ण समजतं. तर त्याच्यानंतर आहे ते चतुर्थ स्थान, तृतीय स्थान. चतुर्थ स्थानामध्ये काय समजतं तुम्हाला, की घर, वाहन, सुख असतं. आता घर कधी होईल? तुम्हाला लोन काढावं लागेल का नाही? स्वतःच्या हिमतीवर तुमचं घर होईल का? दुसरी गोष्ट अजून काय-काय, कुठले-कुठले सोर्सेस आहेत? घरामध्ये काय-काय सोर्सेस असतात, की शत्रूपासून तुम्हाला मिळेल का? दुसरी गोष्ट कोर्ट मॅटरमधनं तुम्हाला मिळेल का ते घर? किंवा अगदीच तुमचं एखादी अशी असती कंडिशन घरामध्ये, की एखाद्याचं लोन अडकलेलं असतं. तर अशा वेळेला ते सांगतात, की अशा ठिकाणी जावा, की ज्याचं लोन अडकलेलं आहे. त्याच्यामुळं बँकेने ती प्रॉपर्टी ताब्यात घेतलेली आहे आणि ती प्रॉपर्टी तुम्ही जाऊन पर्चेस करा. इतकं डीपली ते सांगतात. दुसरी गोष्ट मोठं घर मिळेल, लहान घर मिळेल, रो हाऊस मिळेल, ग्रीनरी मिळेल. म्हणजे इतकं सगळं ते डीपमध्ये समजतं. पुढचं जे आहे त्या चतुर्थानामध्ये वाहन सुख. आता तुम्हाला 2 चाकी गाडी आता खरं बघायला गेलं त्या काळात 4 चाकी नव्हतं बेसिकली. असं काही नव्हतं. 4000 वर्षापूर्वी हे लिहिलेलंच नव्हतं. म्हणजे असं काही म्हण पण ते सांगतात तुम्हाला 4 चाकी वाहन होईल का 6 चाकी होईल का 8 चाकी जे वेगवेगळ्या गाड्या असतात. त्याच्यात होईल का? त्याच्यात तुम्हाला ॲक्सिडेंट आता माझं वैयक्तिक जर बघायला गेलं तर त्यांनी अगदी टू व्हीलरवर ॲक्सिडेंट होईल म्हणून अगदी क्लिअर सांगितलेलं होतं. म्हणजे मी ज्यावेळेला फोर व्हीलर वापरली किंवा ज्यावेळेला मी मेट्रो वापरत होतो, रिक्षा वापरत होतो, म्हणजे 3 तर कधीही ॲक्सिडेंट झाला नाही. पण नुसतं टू व्हीलर घेतली तर लगेच ॲक्सिडेंट झाला. आता ह्यात लोकांना काय वाटतं, की अरे तुम्ही तरी उपाय केले, आम्ही ते सगळे उपाय केले. त्यात काय होतं उपाय केल्यामुळे तुमचं जे त्रास आहे तो कमी होईल. असं होत नाहीये, की ॲक्सिडेंटचा योग बदलला. अजिबात होत. समजा जर मी उपाय केला नसता, तर ते हॉस्पिटलाइज होऊन 2-4 लाख रुपये गेले असते. पण त्यांनी ॲक्सेंट दिला. कारण आता ऋषीमुनींनी अथॉरिटी दिली आहे, की तुम्ही कमी करा. म्हणल्यानंतर अगदी मी अलगद पडलो. किरकोळ ₹50-100 ड्रेसिंग केलं आणि संपलं तो विषय. पण हे जर आता काही लोकांना वाटतं, की आमचा इन्शुरन्स आहे. अरे इन्शुरन्स आहे म्हणजे काय तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन ॲडमिट व्हायचं असं नाहीये ना. माझाही इन्शुरन्स आहे. म्हणून काय मला क्लेम मिळतो. म्हणून मी जाऊन तर तसं नको. तर त्यांनी तसं सांगितलं आणि बरोबर तो ॲक्सिडेंट त्या पिरियडमध्येच झाला. आणि ते सुद्धा टू व्हीलर घेतल्यावरच झाला, फोर व्हीलरला झाला नाही. हे विशेष आहे अजून. म्हणजे इतकं ते डीपली सांगतात. आणि कुठं लागेल समजा जर त्रास केला तर डोक्याला मार लागेल का? पायाला मार लागेल का? हाताला लागेल का नाही? किती दिवस तुम्ही हॉस्पिटलाइज व्हाल? किती दिवस हॉस्पिटलाइज व्हाल? आणि कोणत्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही जाल? इतपत ते डीपली सांगतात. जसं पॅकेज घेईल त्याच्यावर अवलंबून. हे शेवटी हे पॅकेजवर अवलंबून आहे. की तुम्हाला आणि कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट म्हणजे सर्जिकल ट्रीटमेंट लागेल का? कन्झर्व्हेटिव्ह म्हणजे त्याला म्हणतात की ते औषध घेऊन बरं व्हाल. बरोबर? फ्रॅक्चर होईल का काय होईल? इतकं ते डीपली सांगतात. त्याच्यामुळं तुम्हाला ते आता ह्याच्या पुढचं अजूनही सांगेन त्याच्यामध्ये खूप इंटरेस्टिंग आहे. तर हे समजतं. म्हणजे तुम्हाला वाहन कोणतं घ्यायचं, कधी घ्यायचं, त्याचा उपयोग होईल का नाही, तुम्ही कमर्शियल वाहन घ्याल का स्वतःचं म्हणजे इतकं ते डीपली समजतं. ह्याला म्हणतात नाडीज्योतिष. आता ह्याच्या पुढचं आहे ते पंचम स्थान बेसिकली. तसं बघायला गेलं तर एका स्थानावर माझं पूर्ण हे म्हणजे आपला सेशन होऊ शकतो. पण आता आपण छोटं-छोटं करू. पंचम स्थान. पंचम स्थानात काय होतं, तर आपल्याला एज्युकेशन आणि लव्ह लाईफ समजतं. आता एज्युकेशनमध्ये जर तुम्ही बघायला गेलात, आत्ताची पिढी जी काय म्हणतात, की आम्ही एज्युकेशन करतोय, पण आता सगळ्यांना एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी हे आजकाल फार लोकांच्या डोक्यात बसलेलं आहे बेसिकली. तर त्याचा रिझल्ट तुम्हाला आधीच कळतो. बेसिकली जर बघायला गेलं तुम्ही, तर तुम्ही त्यामध्ये सक्सेसफुल होणार आहात का नाही हे आधीच समजतं तुम्हाला आणि त्याच्यानुसार तुम्ही तुमचा स्टडी कसा करावा, हे पण ते सांगतात. समजा जर तुम्ही सक्सेसफुल होणार असाल, तुम्ही क्लास लावायचा का नाही? का तुम्ही कोणाची मदत घ्यायची? इतकं डीपली समजतं. दुसरी गोष्ट तुम्ही हायर एज्युकेशन करणार आहात का नाही? आता एकाची केस आमच्याकडे अशी आली होती, की 10वी-12वीच होती.
पण त्या मॅडम सारखं सांगायच्या आम्ही ग्रॅज्युएट आहे. मग त्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये की तुम्ही ऍक्च्युली 10वी-12वीच आहात, पण तुम्ही लोकांना सांगताय की तुम्ही ग्रॅज्युएट आहात. हे पण त्यांनी सांगितलं की ते तसंही सांगतात की तुम्ही मोठेपणाने सगळ्यांची गप्पा मारतात का नाही. हे त्याच्यामध्ये क्लिअरली येतं, इतकं येतं त्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे तसं तुम्ही सांगू नका, तुमची निगेटिव्हिटी वाढेल हे सांगतात ते. त्याच्यामुळे तिथं असं आपण काही म्हणू शकत नाही की एखादा माणूस जर फसवत असेल तुम्हाला, तर त्यात क्लिअरली कळतं. हे नाडीशास्त्र आहे. पुढचं गेल्यानंतर त्याच्यामध्ये लव्ह लाईफ म्हणजे तुमचं कसं आहे की प्रेमात तुम्ही पडाल का नाही, बरोबर आहे. ज्याच्याशी प्रेम होईल त्याच्याशी लग्न होईल का नाही, अरेंज मॅरेज होईल का, ते मी सप्तम स्थानात सांगेनच. पण साधारणपणे हे त्याच्यामध्ये प्रकार असतात. दुसरी गोष्ट ते पंचम स्थानाचं आपण मूल म्हणजे किती मुलं होतील, बरोबर आहे, मुलगा होईल की मुलगी होईल. आधीच लग्न म्हणजे अगदी 8व्या-9व्या वर्षी सुद्धा तुम्हाला समजतं, काही काही नाडेमध्ये लिहिलेलं आहे की त्याच्यामध्ये तसं सगळं डीपली समजतं की पहिला मुलगा होईल, दुसरी मुलगी होईल वगैरे, अबॉर्शन होईल का काय होईल, बरोबर. म्हणजे तुम्हाला हॉस्पिटलाइज होईल का, किंवा अबॉर्शन झाल्यानंतर तुमचं मूल जाईल का, तुम्ही वाचाल का काय, हे एवढं सगळं डीपली समजतं, म्हणजे अगदी क्लिअर. आणि साधारणपणे अगदी कधी कधी तर हॉस्पिटलचं नाव पण येत, काही काही ठिकाणी हॉस्पिटलचं नाव पण येत आणि ते हॉस्पिटल तिथं असतं बेसिकली. तर अशा पद्धतीनं हे होऊ शकतं. कधी कधी काय होतं की डिलिव्हरी जाताना वाटेत तुम्ही ठरवलेलं असतं ते हॉस्पिटल की तिथं जाऊन आपण पण वाटेतच जर त्यांना त्रास व्हायला तर ते काय करतात, तिथूनच जे जवळचं हॉस्पिटल तिथं जातात. त्याच्यामुळे त्यांनी जे सांगितलेलं तेच नाव येतं त्याच्यामध्ये. ते जरी अहो सगळेजण मला म्हणतात अहो हे हॉस्पिटलचं नाव आम्हाला जायचंय, मग ह्या हॉस्पिटलचं नाव कसं सांगितलं, म्हटलं ते मला माहित नाही, त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे म्हणल्यानंतर ते ते आणि शेवटी वाटेत काय होतं, त्रास व्हायला लागतं की त्याने सांगितलं त्या हॉस्पिटलमध्ये तो माणूस जा. इतकं डीपली समजतं. हे थोडं आपल्याला आश्चर्य वाटतं, पण खरं आहे ही गोष्ट, हॉस्पिटलचं नाव पण. मग त्याच्यानंतर आपण षष्ठ स्थान आपण जे बघतो त्याच्यामध्ये काय एनिमी म्हणजे शत्रू आपल्याला कसे होतील, कोड मॅटर कसा होईल आणि मुख्य आजारपण. आता आजारपणात जर बघायला गेलं तर आजाराचं नाव समजतं. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, किरकोळ आजार नाही समजत, म्हणजे त्याची काही गरज नसते. सर्दी खोकला तर ते येतील, पण मेजर म्हणजे कॅन्सर होईल का नाही, कुठल्या प्रकारचा कॅन्सर होईल. आता काही लोकांना तर आम्ही सांगितलं की 15 वर्षानंतर ह्या प्रकारचं तुम्हाला या ठिकाणी कॅन्सर होईल. म्हणजे थायरॉइडचा कॅन्सर होईल का तुम्हाला, स्किनचा कॅन्सर होईल का तुम्हाला, म्हणजे पल्मनरी सिस्टीम मध्ये प्रॉब्लेम आहे कशात, पूर्ण ते सांगतात. म्हणजे कॅन्सर आहे किंवा तुम्हाला कुठल्या प्रकारचा गाठ, म्हणजे त्यात 2 प्रकारची गाठी असतात. एक म्हणजे बिनाईन, आता मी मेडिकल फील्ड मधला म्हणून सांगतो तुम्हाला, बिनाईन म्हणून एक गाठ असते म्हणजे ज्याच्यामध्ये कॅन्सर नसतो. आणि काही ठिकाणी असं असतं कार्सिनोमा म्हणून एक असतं, तर त्याच्यामध्ये कॅन्सरची गाठ असते. तर त्यांना दोन्हीतला फरक त्यांना बरोबर कळतो. ते बिनाईन कॅन्सर सांगतात आणि काही जण कार्सिनोमा सांगतात. तर अशा पद्धतीने त्याच्यामध्ये डायग्नोसिस पूर्ण होतं. आता डायग्नोसिस तुम्हाला कळलं, आता डायग्नोसिस कळल्यानंतर ते ट्रीटमेंट पण सांग, तुम्हाला ह्या प्रकारची ट्रीटमेंट तुम्हाला घेणं गरजेचं. आता ट्रीटमेंट कोणती सांगतात, ॲलोपॅथिक तुम्हाला सुटेबल होईल, आयुर्वेदिक सुटेबल होईल, होमिओपॅथिक सुटेबल होईल, फिजिओथेरपी सुटेबल होईल, हे सगळं सांगतात. त्याच्यामुळे ते कळत. दुसरी गोष्ट, पिरियड सांगतात तुमचा, की तुम्हाला आता समजा आता आम्ही काही काही वेळेला आमच्याकडे क्लायंट असे येतात की तो हॉस्पिटलाइज असतो, बेसिकली हॉस्पिटलमध्ये ऍडमिटच असतो. तर बऱ्याच वेळा त्यांच्या नातेवाईकांना वाटतं की ह्याचं काय होईल, मग तिथून ते थंब आम्हाला देतात. तर त्यावेळेला ते ऋषीमुनी काय सांगतात की आता तुम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहात हे डायरेक्टलीच सांगतात. तिथून तुम्ही आम्हाला थंब इम्प्रेशन दिलेलं आहे आणि तुम्हाला तो प्रॉब्लेम वाटतोय म्हणून तुम्ही आमच्याकडे आले, हे ते स्वतःहून सांगतात. गरज नसती आपल्याला सांगायची की आमचं पेशंट हॉस्पिटलाइज म्हणून, ते सगळं सांगतात स्वतः. तर त्याच्यामध्ये हॉस्पिटलाइज समजतं, तुम्हाला ट्रीटमेंट समजली. दुसरी गोष्ट डॉक्टरचं नाव पण समजतं. अगदी जर क्रिटिकल कंडिशन असेल तर डॉक्टरचं नाव येतं, प्रत्यक्ष नाव येतं त्याच्यामध्ये, ह्या डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही ही ट्रीटमेंट घ्या, इतकं ते क्लिअरली सांगतात. त्यामुळे डॉक्टरचं नाव पण येतं, ट्रीटमेंट कळती, औषधं पण कळतात, कुठलं औषधाचं काही नाव येतं आणि कुठल्या मेडिकल स्टोअर मधनं जाऊन तुम्ही या, तर ते मेडिकल स्टोअर तुमच्या आसपास असतं. हे लक्षात ठेवा, हे आम्हाला आलेले अनुभव आहे. तर ते पण समजतं. दुसरी गोष्ट, कोर्ट मॅटरमध्ये तुमच्या बाजूने निर्णय होईल का तुमच्या विरोधात जाईल, तुम्हाला काय काय एव्हिडन्स पडतील, वकील बदलावं लागेल का काय, किंवा कॉम्प्रोमाइज करावं लागेल, इतकं डीपली आपल्याला समजतं. हे म्हणजे हे शास्त्र आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सप्तम स्थान. आता मी छोटे छोटे, टाइम संपत्ती आहे त्यामुळे छोटे छोटे ह्याच्यामध्ये मी सांगतो. सप्तम स्थान, आता विवाह, बेसिकली काय, विवाह कसा होईल, तर विवाहामध्ये त्या अपोजिट पार्टीचं नाव समजतं तुम्हाला, मुलगा किंवा मुलगी नाव समजतं, त्याचं तुमच्या घरापासूनचं अंतर समजतं, किती डिस्टन्स आहे. ते जे जिथे राहतात त्याच्या आसपासचं लोकेशन कळतं, की आसपास विहीर आहे का, आसपास कुठलं मंदिर आहे का, आसपास कुठलं काही हॉल आहे का, हेच ते सगळं डिटेल सांगतात. त्याचं वर्णन सांगतात. दुसरी गोष्ट, तो जो समजा आपण मुलगा आहे, तर तो दुसरा अपत्य असेल का तिसरा अपत्य असेल, लास्टचा अपत्य असेल, त्याच्यामध्ये त्याचं वर्णन सांगतात, की चेहऱ्याने कसा दिसत असेल, तो चेहऱ्याने कसा असेल, त्याचं एज्युकेशन कसं असेल, तो कशात सक्सेसफुल काय. त्याच्यामुळे इथं मॅच मेकिंगचं काही कारणच नाही. तसं तुम्ही संपूर्ण त्याचं पॅकेज घेतल्यानंतर तसा स्थळ तुम्ही शोधायचं, जेणेकरून हे तुम्हाला समजेल जवळ आहे की लांब आहे, इतकं डीपली समजतं.
दुसरं म्हणजे त्याचं तरी वर्णन समजतं की काय, तर चष्मा असेल की नाही एवढं सांगतात ते. त्या मुलाला चष्मा असेल हे सांगतात बेसिकली. किंवा काही वेळेला जे अपंग लोक असतात तर त्यांना अपंगच कसं मिळेल, म्हणजे हिअरिंग म्हणजे कानापासून अपंगत्व असेल का डोळ्यापासूनच असेल का किंवा अदर, तेही त्याच्यामध्ये सांगतात क्लिअरली. त्याच्यानंतर तुम्हाला हे समजतं की मुलं कशी होतील हे समजतं. पुढचं जे स्थान आहे ते म्हणजे अष्टम, बेसिक लक्षात ठेवा अष्टम. आता त्याच्यामध्ये काय होतं, लॉटरी वगैरे जी अचानकपणाने मिळणारी गोष्ट आहे. आता त्याच्यामध्ये कसं होतं, लॉटरीचे नंबर ते पण सांगतात. शेवटचे 4 नंबर हे असतील अशी, जर लॉटरी लागणार असेल तर, नाहीतर नाही सांगत ते. किंवा काही वेळेला असं ठिकाणचं घर घ्या की जेणेकरून तुम्हाला सोडतीमध्ये घरं असतात. तर इतक्या नंबरचं जर तुम्ही घर घेतलं तर ते सुटेबल होईल. ते नंबर सांगतात आणि ते नंबरचंच घर तुम्ही ते सिलेक्ट करायचं. समजा 3 घरं येत असतील तर तुम्ही ते सिलेक्ट करू शकता त्याच्यामध्ये की हे घर आम्हाला सुटेबल होईल. तर तसंच ते सांगतात. एवढं डीपली नंबर असं नंबर येतात त्याच्यामध्ये. 47 नंबर असेल, 22 नंबर असेल, असे नंबर त्याचे तुम्हाला सांगतात. त्याच्यामुळे तुम्हाला नंबरही समजतात. आता पुढे जाऊन जर बघायला गेलं तर फॉरेनचं जे ठिकाण आहे ते फॉरेन. आता फॉरेनमध्ये काय झालंय, आता सध्या कंडिशन तुम्हाला सांगतो, जगातली कंडिशन वीक आहे. बऱ्याच लोकांचं तिथं कोणाचं सापडत नाहीये, नोकऱ्या चाललेल्या आहेत. बऱ्याच वेळेला टेरिफ वॉर चालू आहे, सगळीकडे वॉर चालू आहे. तर ह्या अशा कंडिशनमध्ये तुम्हाला परदेशात जाणं योग्य आहे का नाही? कोणता पिरियड आहे परदेशामध्ये? परदेशात तुम्ही कशासाठी जाल? कुठल्या कंपनीसाठी तुमचं सिलेक्ट व्हाल? किंवा तुम्ही त्यात फसवणूक होईल, तुम्ही परदेशात जाऊ नका. बऱ्याच वेळेला असं होतं की परदेशात कॉल येतात, पण आपल्याला फसवणूक होती. तर तुम्ही अशापासून तुमच्या अशा योग नाही क्लिअरली सांगता. कधी-कधी त्या कंपनीचं नाव पण येतं. कंपनीचं नाव म्हणजे इनिशियल येतं. ABC पासूनची कंपनी असेल किंवा त्याचं स्टार्टिंग हे असेल, ह्याच कंपनीत तुम्ही जावा. म्हणजे अगदी त्याचं स्टार्टिंग इनिशियल पण सांगतात. त्याच्यामुळे तुम्हाला हे समजून जातं की आपल्याला ह्या कंपनीत जर कॉल आला तरच जावा, अन्यथा जाऊ नका. किती वर्ष तुम्ही परदेशात राहायचंय, परदेशातनं परत यायचं हे सांगतात. पुढचं जे आहे आपलं करिअर, बेसिकली. आपलं करिअर कसं होईल? आता बऱ्याच वेळा करिअरमध्ये काय असतं, की बिझनेस लोकं करतात. मग कुठला करू? फूडमधला करू का नाही? आता फूडमध्ये पण प्रकार आहे बऱ्याच वेळेला. नुसतं फूड आहे का? नाही. तर छोटी हातगाडी चालवा किंवा छोटा हे व्यवसाय करा किंवा हॉटेल करा आणि त्या हॉटेलला हे नाव द्या. नाव पण ते येते तिथं. तर हे नाव तुम्ही त्यांना द्या. ह्या वेळेला सुरू करा. तुम्ही भागीदारीमध्ये करा. भागीदारीचं नाव येतं. समोरच्या माणसाचं नाव येतं. इनिशियल येतं, की हे भागीदारीचं हे नाव आहे. त्याच्याशी करा किंवा पत्नीला घेऊन करा किंवा भावाला घेऊन करा. इतकं डीपली त्याच्यामध्ये समजतं, की तुम्हाला कशात काय करायचं. दुसरी गोष्ट म्हणजे छोट्या प्रमाणात बऱ्याच वेळेला जॉबमध्ये अडचणी असतात किंवा ह्याच्यामध्ये स्विच करणं, जॉब स्विच करणं म्हणजे. तर तेही सांगतात, की ह्याच्यानंतर हे स्विच करा जॉब. तर त्याच्यामुळे तुम्हाला आयटी प्रोफेशन येईल का? हे शब्द त्यात येतात मॅडम. हे पण मी सांगतो सर्वांना, की आयटी हा शब्द येतो. कॉम्प्युटर हे शब्द 4,000 वर्ष लिहिलेले आहेत. तुम्ही शेअर मार्केटमध्ये काम करा हे आता शेअर मार्केट 4,000 वर्षापूर्वी नव्हतं. तरी ते सांगतात, की त्याच्यामध्ये शेअर मार्केट इव्हन ॲडव्हान्स जे आता डिजिटल नंबरिंग अजून आपल्या भारतात आलेले नाहीये. त्याचे पण नंबर्स यायला लागलेत आपल्याकडे, की डिजिटल नंबरिंग म्हणतात त्याला. ते अजून आपल्यालाही माहित नाही तो कन्सेप्ट काय आहे म्हणून. पण इन फ्युचरमध्ये आता कॉम्प्युटर काय 4,000 वर्षापूर्वी नव्हता, तरी सांगितलं कॉम्प्युटर आहे. शेअर बाजार 4,000 वर्ष नव्हता, तरी सांगितलं की त्याच्यात आहे. असे शब्द येतात त्याच्यामध्ये संपूर्ण. तर ते तसं सांगतात, की तुम्ही ह्या आयटी कंपनीचं इनिशियल नाव पण येऊ शकतं. तुम्ही कशात प्रॉफिट म्हणजे जॉबमध्ये तुम्ही करू शकता का नाही, सरकारी नोकरीत जाल का नाही, सरकारी नोकरीत तुम्हाला काही प्रॉब्लेम येईल का नाही, 2 वर्षात रे संपूर्ण ते डीपली सांगतात. तर त्याच्यामध्ये समजतं. आता पुढचं जे आहे ते 11वं स्थान. आता सर्व प्रकारचे लाभ. आता लाभ होत असताना कुठला लाभ तुम्हाला सुटेबल आहे? लाभ होत असतात. बऱ्याच वेळेला लाभ होत असतात. त्याच्यात फसवणूक पण होते. त्याच्यामुळे लाभामध्ये फसवणूक होईल का? हे पण ते आधी सांगतात. त्यामुळे लाभ हा जो प्रकार आहे, तो आपल्याला जसं मी सांगितलं, की उपाय केल्याशिवाय लाभ मिळत नाही. जसं सांगितलं, की 2 वर्षानंतर अमुक होईल, 2 वर्षानंतर घर होईल, 2 वर्षानंतर हे होईल किंवा 6 महिन्यात हे होईल. तर ते गोष्टी तुम्ही उपाय केल्याशिवाय पर्याय नाही. आणि उपाय इमिडिएटली करायचे असतात. असं नाही, की आज विचार करू, उद्या सांगतो, असं नाही. तर त्याच्यामध्ये ते केले जातात. आता 12वं जे स्थान आहे त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो, नुकसानीचं स्थान आहे. नुकसानीचं स्थान आहे. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतात, की आपलं अमुक एक ठिकाणी नुकसान ना, आधी ते तुम्हाला अवेअर करतात, की ह्या-ह्या गोष्टीपासून तुम्ही दूर भले त्याच्यामध्ये कितीही गोष्टी चांगल्या वाटू दे, तर ते सांगतात, की हे अवेअरनेस ठेवा. अमुक एक व्यक्ती तुम्हाला सुटेबल नाहीये, अमुक एक घर तुम्हाला सुटेबल नाहीये, अमुक एक गोष्ट तुम्ही सुटेबल ते करू नका, हे स्पष्ट सांगतात. आता ही झाली 12 स्थळं. त्याच्या पुढचं पण आपण सांगणार आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये दशाभुक्ती म्हणजे आपले जे महादशा, अंतर्दशा आहेत, त्या कोणकोणत्या चांगल्या आहेत, अर्थात ते पॅकेज घेण्यावर अवलंबून आहे. त्या कोणकोणत्या चांगल्या आहेत, कोणकोणत्या खराब आहेत, हे पण ते सांगतात. दुसरी गोष्ट तुमच्याकडे मेडिकली म्हणजे बऱ्याच वेळा आता आजारपणाचे लोकं जास्त विचारतात. तर त्याच्यामध्ये डाएट आत्ताचे बऱ्याच लोकांना वाटतं, की डाएट
तर डाएटची सगळी नावं येतात त्याच्यामध्ये. कुठलं फळ खावं, कुठलं भाजी खावी, कुठल्या वेळा काय करावं, कुठलं म्हणजे सूर्यप्रकाश किती वाजता घ्यावा, कुठला सूर्यप्रकाश तुम्हाला कुठला चांगला आहे, चंद्रप्रकाश कोणता आहे, बाहेर फिरायला किती ते किती टायमिंग देतात ते तुम्हाला, की ह्या टायमिंग पासून ह्या टायमिंग पर्यंतची जर सूर्यकिरणं तुम्ही घेतली तर तुमचं व्हिटॅमिन्स वाढतील, इतकं ते टायमिंग पण देतात. त्यामुळे टायमिंग नुसार तुम्हाला ते जावं लागतं. कधी कधी जर त्यांना असं वाटलं योग्य तर तुमचा हे म्हणजे साधारणपणे लाईफ पिरियड सांगतात ते. आता काही काही वेळेला काय होतं की त्याच्यामध्ये अगदी डीप तारखा टाइम पण आलेले, पण काही वेळेला गुरुजी सांगत नाही, कारण काही धोकादायक असतं काही लोकांना म्हणून. तर तुम्हाला त्याचा तारीख पण कळते जाण्याची, त्याच्यामध्ये काही वेळेला टायमिंग पण कळतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही कसं जाणार आहात म्हणजे अगदी ह्याच्या. पण आता ते सांगत नाहीत, कारण आता ते साधारणपणे बंद केलेले आहे त्या गोष्टी सांगणं. तर ते समजतं मी त्याच्यात काय आहे मी सांगू शकतो, की हॉस्पिटल म्हणून जाल का तुम्ही घरी येऊन जाल, हॉस्पिटलाइज होऊन घरी येऊन तुम्ही जाणार आहात, कशामुळं तुम्ही हे सगळं. पण आता ह्या सगळ्या गोष्टी बंद केलेल्या आहेत, त्यामुळे ते सांगत नाही. फक्त माहितीसाठी तुम्हाला हे सगळ्या गोष्टी सांगतो, की ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात दिलेल्या आहेत. हा भाग झाला. दुसरी गोष्ट तुमची उपासना कोणत्या करायची, ते जे सांगतील त्याच उपासना करायचं. मला वाटलं की आमचा हा म्हणजे कुलदैवत आहे म्हणून असं नाहीये. तर ते उपासना सांगतात आणि त्याचे मंत्रोच्चार सांगतात, की ह्या गोष्टी इतक्या वेळेला इतक्या वाजता करा. तेच करायचं. उगीच ह्याच्याकडे जा त्याच्याकडे जा करत बसायची गरज नाही. तर त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या ह्याच्यामध्ये संपूर्ण समजतात. आता हे सगळं खरं होण्यासाठी काय करावं लागेल, त्यांनी सांगितलेले उपचार करायचे. आता त्याच्यामध्ये कधी कधी काय होतं, त्याच्यात उपचार येतच नाही. मी अजूनही सांगतो ही गोष्ट, सगळ्यांना उपचार येत नाहीत. कुठल्याही वेळी ज्यांना जर भोग भोगायचेच असतील तर त्याच्यामध्ये ऋषी मुनी काहीही करू शकत नाहीत. ते स्पष्ट सांगतात की ह्याच्यामध्ये आम्हाला काही करता येणार नाहीये. ते तुमची जे भोग आहे, समजा एखाद्याने मेजर अपराध केलेला आहे त्याच्यामध्ये काहीच करता येत, तर ऋषी मुनी काय हे करा आणि सांगत नाही. अशा वेळेला कंडिशन खूप खराब असते बेसिकली. इतर वेळेला ज्यांना ज्यांना उपाय येतात त्यांचं चांगलं आहे, म्हणजे त्यांचं नशीब त्यांना मिळालं वा उपाय, पण ते उपाय करणं गरजेचं आहे. सतत उपायाला कारण सांगायचं नाही, आज करेन, उद्या करेन, परवा करेन. ते रिझल्ट देत नाही. जसं तुम्ही मनापासून करता त्यांना समजतं. इतकं त्यांना डीपली समजतं म्हणल्यानंतर तुम्ही उपाय मनापासून करता हेही समजतं. बऱ्याच वेळेला काय होतं, उपाय मनापासून करत नाही, परत काय होतं, प्रॉब्लेम येतो, परत नाडी बाहेर येतात आमच्या. तर त्याला ते सांगतात, अहो मागं तुम्हाला सांगितलं होतं, तुम्ही काहीच केलं नाही, आता ते परत करा. बघा त्यांना समजलंय की नाही तुम्ही उपाय केलेत का नाही. इतकं ते डीपली समजतं. त्यांना सांगता येतं की हे दुसरी गोष्ट नुसतं उपाय केली की प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो असं नाही. त्याच्यामध्ये काय ते मनापासून करणं गरजेचं. मनापासून करणं हे अत्यंत आणि हे लाईफ मध्ये एकदाच करायचे असतं. सारखे सारखे उपाय करायची गरज नाही. सारखं सारखं हा भविष्य तुम्ही मधनं वर्ष 2 वर्षात बघू शकता, कारण तुम्ही तुमच्या ट्रॅकवर चाललाय की नाही. आता त्यांनी जे सांगितलेले ट्रॅक आहे तो जर आला तर त्याच्यामध्ये सक्सेसफुल होण्याचं प्रमाण वाढतं. त्यांनी एक ट्रॅक सांगितला आणि तुम्ही एका ट्रॅकवर जात असाल तर हे सगळं भविष्य खोटं ठरतं. म्हणजे झालं तर एकदम पॉझिटिव्ह होतं, नाहीतर होत. अर्थात तुम्ही मला सांगा की आम्ही उपाय नाही केले म्हणजे आम्हाला काय ते निगेटिव्ह त्रास, तसं नाहीये. तुमची भोग फक्त भोगावी लागते. पण 2 महिने 4 महिने झाल्यानंतर ते लोक स्वतःहून आमच्याकडे येतात. नाही नाही सर आता आम्हाला त्रासच व्हायला आम्हाला कळणं. आता आम्ही लोकांना सांगतो की लग्नाला तुम्ही 10-10 लाख खर्च करता आणि ह्या गोष्टीसाठी तुम्ही खर्च करत नाही. आयुष्यात एकदा येणारे प्रश्न असतात ज्याच्यामध्ये सिरियस मॅटर आहे, तो मात्र तुम्ही नारी ज्योतिषात बघायला पाहिजे. नॉर्मल मॅटर असतील, कारण ते अधिकारच दिले नाहीत हस्तरेषांमध्ये किंवा कुंडलीमध्ये अधिकार आपल्याला कमी दिलेले आहेत. ते असं नाहीये की ह्याला कमी येतं कळतं मला. अहो तुम्हाला अधिकारच दिले नाही. ते अधिकार फक्त ऋषीमुनी स्वतःकडेच ठेवले आणि ते शिवाने प्रत्यक्ष त्यांना अधिकार दिले, आपल्याला दिले नाहीत. मग आपण कशाला आपण सांगायचं की ह्या गोष्टी आम्ही करू शकतो म्हणून. नाही. ह्याच्यामध्ये जे नॉर्मल गोष्टी आहेत ते समजतात. आता काय व्हायला ही जगाची कंडिशन खराब व्हायला लागली. त्याच्यामुळे हे लोक काय करायलेत की आता ह्याच्याकडे आता ह्यात बघण्याचं जास्त कोण आहे, परदेशात लोक जास्त आहेत. पर्सेंटेज खूप झालेलं आहे. परदेशी लोक नाडी जास्त बघतात. अदर दॅन महाराष्ट्रीयन लोक त्या मानाने कमी बघतात आणि महाराष्ट्रीयन लोक कमी. हे त्याचं पर्सेंटेज आहे बेसिकली. परदेशात लोक का बघतात, इव्हन इंग्रजांनी सुद्धा ते बघून त्यांचं पुढचं कार्य त्यांना ज्यावेळेला हे सापडलं खजिना, त्यावेळेला त्यांनी हे सगळं बघितलं आणि मग काम केलं. हे जे मोठे सक्सेसफुल होणारे लोक आहेत ज्यांच्याकडे पैसा पण नाहीये, कधी कधी त्यांनी उसनं पासनं मागून कर्ज काढून हे लोकांनी उपाय केले. पण ते आज सक्सेसफुल आहेत कारण त्यांना माहिती आहे. पण ते पाचवी मात्र सांगा, तर समजा तुम्हाला सांगितलं की नाही तुम्ही फूडमध्ये करा, इंजिनिअरिंगमध्ये करू नका, तर तुम्हाला इच्छा असून असो ते तुम्हाला फूडमध्ये करणं भाग. असं नाही कळून सांग की माझी आवड तिकडे आहे म्हणून मी तिकडे चाललो, असं होणार नाही. तर ते तुम्हाला रिझल्ट देणार, पण त्याच्यात रिझल्ट नक्की देईल असं असतं. त्यामुळे त्यांनी जे सांगितलेले तो पाथवे आहे, तर तो तुम्ही पाळणं. तुम्हाला सांगितलं की शेअर बाजारमध्ये करू नका, आता तुम्ही करू नका त्याच्यामध्ये कधी इन्व्हेस्टमेंट. ते करू पण नका, तिकडे बघू पण नका. त्याच्यात तुम्हाला सांगितले त्यात तुम्ही जावा त्याच्यात, कारण त्यांनी शेवटी कसं लिहून ठेवलेलं आहे एकदा. शिवाने लिहिलेल्या गोष्टी बदलता येईल. त्याच्यामुळे सक्सेसफुल होण्यासाठी लोक काय करतायत, पण त्याच्यामुळे ह्याला वेटिंग आहे. आज तुम्ही मला थंब इम्प्रेशन दिले की लगेच होतं असं नाही.
15 दिवस ते 2 महिने वेटिंग करावं लागतं. सगळी त्याला यंत्रणा काम आहे. पण आता इतका लोड वाढलाय जून 25 सालानंतर ह्याला लोड इतका वाढलाय. पूर्वी तरी आमच्याकडे कमी असायचं, लगेच सापडायचं, पण आता वेळ लागायला सगळ्या गोष्टीसाठी वेळ लागतो. त्याच्या कारण गर्दी तिकडून जास्त झालेली आहे परदेशात, त्यानंतर अदर दॅन महाराष्ट्रीयन लोक, आणि शेवटी महाराष्ट्रीयन लोक. असं का झालं, मी गुरुजींना विचारलं असं का झालं. याचं कारण काय होतं की लोक ऍक्सेप्ट करायला तयार होत नाही. नाडीमध्ये जे सांगितलेलं आहे तुम्ही असा व्यवसाय करा, ते ऍक्सेप्ट नाही करायचं. त्याच्यामुळे काय होतं, समजा त्यांनी सांगितलेलं असतं, अहो तुम्ही फक्त बिझनेस करण्याची ऍक्टिंगच करताय, ऍक्च्युली बिझनेस करत नाही, असं सांगणं कुठल्याही माणसाला ते ऍक्सेप्ट होत नाही. हो आम्ही करतोच आहे की, आम्हाला असं कसं सांगितलं, असं नाही. ते सांगितल्यामुळे बिझनेस झालेला असतो, ते सांगितलेलं आहे. आणि मी खूप वेळा चेक केलं, व्हेरीफाय पण केलं, खरंच ते बिझनेस करत नव्हतं. ते आपलं जायचं ऑफिसमध्ये जाऊन बसायचं, घेतलेलं असतं ऑफिस रेंटवर, चला यायचं दिवसभर बसायचं आणि घरी यायचं, अशा पद्धतीने वर्क व्हायचं. त्याच्यामुळे त्या वर्क हे सक्सेसफुल होत नव्हतं. आता ह्यांनी सांगितलं की तुम्ही ह्यात करा का, तर ते करायचं कंटाळा येतो, मग कसं करणार आम्ही. म्हणून ह्या गोष्टी सक्सेसफुल होत. पण ज्या ज्या लोकांना असं वाटतं की आपल्या लाईफमध्ये सतत सतत अडचणी येतात किंवा, तर ह्या शास्त्राचा वापर करून त्या फॉलो करणं गरजेचं आहे. आणि नुसतं फॉलो करून उपयोग नाही, त्याचे उपाय केले पाहिजे. आता हे उपाय कसे आहेत, वेगळेच आहेत. म्हणजे हे फक्त तिथून पंचमूर्ती मंदिर आहे तमिळनाडू, तिथूनच ते करून येतात, त्या लोकांनाच येतात. त्याचा फक्त आपल्याकडे प्रसाद येतो, बाकी काही आपल्याकडे येत नाही. आपल्याला कुठेही जावं लागत नाही, कुठं काही करावं लागत नाही. त्यांचे छोटेसे मंत्र असतात आणि ते प्रसाद असतो. म्हणजे साधारणपणे 28 दिवस करा, 96 दिवस करा, 144 दिवस करा, ते तिथं करतात. तिथं जो येतो खर्च तो त्यांना द्यावा लागतो. म्हणजे फुल जे काय असतं ते सांगतात, पर डे इतकं इतकं खर्च येईल, एवढं एवढं तुम्ही अगदी म्हणजे 12,427, 27,532 असं ते ऑड फिगर पण देतात. तर त्याप्रमाणे ते त्या लोकांचं करणं गरजेचं आहे. आणि प्रेडिक्शन आल्यानंतर लगेचच त्या गोष्टीकडे वळणं गरजेचं, तरच ह्या गोष्टी सक्सेस होतात, अन्यथा होत नाही. तर ह्याला म्हणतात नाडी ज्योतिषशास्त्र. आता नाडी ज्योतिषशास्त्रामध्ये आपण काळजी काय घ्यायची आहे बेसिकली, ज्याला आपण थंब इम्प्रेशन देतो ते शक्यतो क्लिअर दिसावे असं आहे, कारण त्याच्यात लाईन्स दिसणं गरजेचं आहे, त्यामुळे व्यवस्थित असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, ह्या ज्या सर्व्हिसेस फक्त ऑनलाईन आहेत, फिजिकली कुठलीही सर्व्हिस नाही. फिजिकली आपल्याला येता येत नाही, कारण ते सगळी सिस्टीम बसवली त्याच्यामध्ये ऑनलाईन, तेव्हा फिजिकल काही करता येत नाही. तुम्ही व्हॉट्सअपला पाठवू शकता, पीडीएफ फॉर्म असतो, पीडीएफ फॉर्म तुमच्याकडे पाठवतो, त्या पीडीएफ फॉर्म भरूनच घ्यायचा. जोपर्यंत त्याची एनओसी येत नाही तोपर्यंत आम्ही घेतच नाही, कुठलीच केस घेत नाही, कारण त्या गोष्टी असतात त्या सिक्रेट असतात, प्रत्येकाच्या वैयक्तिक असतात, त्याला कुठली कारणं सांगता येत नाही. इव्हन दुसरी गोष्ट, इथं प्रश्न विचारता येत नाहीत कुठल्याही व्यक्तीला. ते ऑडिओ रेकॉर्डिंग घ्यायचं आणि ते ऐकून तुम्ही काम करायचं. इथं कोणाला, कारण ते ऋषीमुनींनी सांगितलेली गोष्ट आहे. ज्यांना वाचता येतं त्या लोक फक्त वाचतात, त्यामुळे इथं कोणाला प्रश्न विचारणं अलाउड नाही. हा, तुम्ही एवढं करू शकता की बाबा आधी तुम्ही करू शकता की मला असा असा प्रॉब्लेम आहे, मी पॅकेज कोणतं. तर समजा तुम्हाला असं वाटलं की त्यात फारसं डीप आलेलं नाही, तर परत पॅकेज वाढवून तुम्ही करू शकता. पण प्रश्न इथं विचारता येईल, ते फक्त तुम्ही ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकायचं. आता समजा आपल्याला असं वाटलं की मॅरेजच्या बाबतीत हा डीप आलेलं नाहीये, तर आपण जाऊन परत एखादा चॅप्टर डीपली घेऊ शकतो, तुम्हाला जर पाहिजे असेल तर. पण प्रश्न आपल्याला विचारता येत नाही. एकदा फक्त ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकायचं आणि वाटलं तर उपाय करायचे, बस. बाकी इथं काही करता येत. आणि ज्यांना वाटलं की बाबा हा नाही आपल्याला पाहिजे, तर डीप अजून प्रिडिक्शन घ्या, अजून पे करा पैसे, आणि परत आपण डीपली घेऊ शकतो. दुसरी गोष्ट, जर आपण असं वाटलं आपल्याला की आपल्याकडनं नीट होतंय का नाही, तर वर्षा 2 वर्षातून एकदा तुम्ही परत एकदा नाडी रिपीट, म्हणजे भविष्य आपण घेऊ शकतो, की जेणेकरून आपण त्या ट्रॅकवर चाललोय का त्या चुकीच्या ट्रॅकवर चाललो, ही माहिती आपण घेणं गरजेचं असतं. अशा वेळेला त्याचा उपयोग होतो. आता मॅडम, हा, आता 45 मिनिटांनंतर कोणाचे काही बोला प्रश्न ना. विचारायचे आहे का, आम्ही काही, कोणाला शंका शंका आहे का विचार. विचारा. हे करून हा, विचारा, नाव सांगा, कुठून बोलताय ते सांगा, आणि व्हिडिओ चालू ठेवावा सगळ्यांनी शक्यतो. आणि पाहिजे असेल तर मी फोन नंबर देईन, त्या फोन नंबरवर तुम्हाला जर वाटलं सिक्रेट विचारावं, तर मी फोन नंबर देतो, तर फोन नंबर घ्या, 9226106027, 9226106027. याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, आताही विचारू शकता जर तुम्हाला पाहिजे असेल तर, आणि नंतरही तुम्ही त्या गोष्टी विचारू शकता. असं काही प्रॉब्लेम नाहीये, कारण काही वेळेला काय असतं, सिक्रेट असतं काही लोकांचं, त्याच्यामुळे काही विचार, पण जनरल प्रश्न तुम्ही विचारू शकता आपल्याला, काही ह्याच्याबद्दल विचारायचे असेल तर. नाहीतर मी पुढे सेशन 5 आहे, पण तर याची फी किती आहे? बेसिकली मॅडम असं आहे त्याच्यामध्ये, कोणता प्रश्न आहे ना, कोणता प्रश्न आहे त्याप्रमाणे ते बघावे लागेल, तुमचा प्रॉब्लेम काय, त्यामुळं प्रत्येकाचे वेगवेगळे येईल. तर तुम्ही ते प्रॉब्लेम मला कॉल करून विचारू शकता, त्यानुसार मी तुम्हाला सांगतो की कोणतं पॅकेज घ्यायचं, पॅकेजनुसार तुम्हाला ते समजेल.
असं येते. म्हणून फी ही पॅकेजनुसार असते, प्रॉब्लेमनुसार आपण ते सांगू असं येते, ते व्हेरिएबल असतं म्हणून असं आहे. साधारण कमीत कमी किती आणि जास्तीत जास्त किती हे सांगा म्हणजे. कसं आहे, आता तुम्ही सांगतो कमीत कमी 11,000 जास्तीत जास्त 50,000 आहे. म्हणजे इलेक्शनचा निकाल पण कळतो त्याच्यामध्ये आधी. आता इलेक्शन चालू आहे म्हणून मी सांगतो की निवडून येईल की नाही, कोणत्या पक्षाचं असेल, काय असेल, त्याला काय. तर तिथपासून तिथपर्यंत आहे हे साधारणपणे तुम्हाला सांगतो. उपायाची फी पण सांगतो साधारणपणे 35,000 ते 50,000 असते रफली. आता किती येईल माहित नाही, काही वेळेला 25,000 येईल, काही वेळेला 10,000 येईल, काही वेळेला 20,000 जे येईल ते, किंवा काही वेळेला येणार पण नाही. अशा पद्धतीने रफ आहे. आता ते कोणता प्रॉब्लेम घेऊन त्यानुसार ते करतात, कारण हे शेवटी कसं आहे की ते तिथं लिहून ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे त्याच्यातच ते येणार आहे. हा प्रकार आहे. अजून कोणाला काय प्रश्न विचारेल? आणि ज्या पूजा दिल्या जातात तिथे मंदिरात, त्यांचे स्पेसिफिक मंदिर आहेत, तर तिथे साधारण पूजेचा किती खर्च येतो, म्हणजे सामान्य माणसाला ते अफोर्डेबल होतं का नाही, ते पण महत्वाचं. ह्या सगळ्याच गोष्टी अफोर्डेबल. लक्ष ठेवा, प्रॉब्लेमच्या नुसार हे शंका बरोबर आहे. प्रॉब्लेम नुसारच तो अफोर्डेबल असतो. म्हणजे हे त्यांनी बघितलेलं असतं की किती. आता समजा लग्नाची गोष्ट आहे साधी, मी एक उदाहरण सांगतो. मॅरेजला तुम्ही 10 लाख खर्च करता, बरोबर आहे, पण ते अफोर्डेबल आहे का, तर असं. मग कस्टमर काय सांगतो, नाही नाही आम्ही ना की अरेंज आहे आपलं रजिस्टर मॅरेज करणार, म्हणजे त्याचा इथं काही उपयोग नाहीये. मूळ तुमचा आयुष्याचा प्रश्न आहे, तुमचा आजार पण कसं आहे, म्हणजे त्यानुसार ते तिथं ऍडजस्ट केलेलं असतं. ते असं नाहीये त्यांचं की ते जे आहे ते त्याला जे फूल लागतात तेच ते घेतात. तिथं कुणीही एक्स्ट्रा पैसे घेत नाही. इव्हन फक्त कशामध्ये गुरुजी घेतात की जे नाडी परीक्षण घेतात तेवढंच घेतात. बाकी जे उपाय असतात त्याच्यामध्ये ऍडिशन कुणीही पैसे घेत नाही. ते जे फलफुलणारी असतात त्याच्यासाठीच जो खर्च येतो आणि तेवढाच खर्च येतो. त्यातले कुणीही तामिळनाडूतले घेत नाही, आणि तामिळनाडूत जावं लागत नाही. ते प्रसाद हा फक्त त्याचा प्रसाद तुम्हाला कुरिअर येईल. पूजा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ, कुठल्याही प्रकारचं त्याचे फोटो मिळत नाही. ते फक्त ते बंदिस्त जागेत करतात. तीच जागा आहे पंचमूर्ती म्हणून हे असतं. त्याचा फारसा मी फोटो पाठवू शकतो, ते मंदिर कोणतं आहे ते, की जिथं केलं जातं तिथं बंदिस्त जागेलाच केलं जातं. त्यामुळे त्याचा फक्त प्रसाद येतो आणि तुम्हाला मंत्रोच्चारण प्रसाद तुम्हाला केलेला असतो. बाकी त्याच्यात तुम्हाला काही फार मोठं करायचं नाही. हा एक भाग असतो. पण कधी कधी हेही सांगतात ह्या मंदिरात जावा, त्या मंदिरात जावा, तिथं हे करा, तिथं हे करा. ते जे सांगतात तेवढं करायचं. म्हणजे त्यांचा एक पूजा वेगळी असते, प्लस आपल्याला सांगतात की हे करा, ते करा, तेवढं आपण कम्प्लीट करायचं. महादेवाला जावा, 11 हे करा, ते फुलं, हे जसं सांगितलं तसं करायचं. पण हे सगळे वेगळेच प्रकार आहेत, आपल्या कुंडली आणि हस्तरेषेचं नाही. अजून कोणाला ही बऱ्याच नाडे आहेत, तर ही तुम्ही सांगताय ती कोणती नाडी आहे, वशिष्ठ आता नाडी? हे काय ना, आपण पहिली प्रेफर जी नाडी केलेली आहे ती शिवनाडी, दुसरी नाडी आहे ती वशिष्ठ नाडी, आणि तिसरी नाडी तुल्य नाडी असते. बेसिकली ह्या 3 नाड्या आहेत. ऍक्च्युली रावणाने पण नाडी लिहिली होती, पण रावणाची नाडी ही फेमस झाली नाही. म्हणजे रावणाला सगळं येत होतं, रावणाने सुद्धा नाडी लिहिली, म्हणजे त्याला त्रिकाल ज्ञानी होता तो. पण शेवटी अहंकारामुळे ते गेले नाही, म्हणून त्यांची नाडी बघत नाही. मग रावणाने पण नाडी लिहिली. पण ह्या 3 नाड्या साधारण बघितल्या जातात. पण असं आहे, काही काही वेळेला ह्या 3 नाड्या जर नसेल तर मग बाकीच्या ज्या नाडी आहेत अगस्त्य ऋषींच्या त्याही बघितल्या जातात. असं काही नाहीये की हीच नाडी. म्हणून सप्तऋषी म्हणजे एकदा तुम्ही एक फाईट टाकली, पूर्वी काय व्हायचं, एकाकडे नसलं की दुसऱ्याकडे वेगळं जायचं, असं जावं लागतं. तसं आमच्याकडे नाहीये, आमच्याकडे सेंट्रलाइज केलेलं आहे. त्यामुळे ही नाडी जोपर्यंत सापडत, म्हणून 15 दिवस ते 2 महिने ठेवलेले. ती नाडी तिकडे जाते, तिकडून शोधत बसतात. असं असं करत करत जी सापडेल ती नाडी तुमच्याकडे येईल. ज्याच्यात लिहिलेलं आहे ते तुम्हाला मिळेल. असं आहे, ते तुमचं डेस्टिनी, म्हणजे तुमचं जे नशीब आहे तिथं मिळेल. असं आहे. तर प्रेफरेबल आपण शिवनाडी करतो, वशिष्ठ नाडी करतो, आणि हे अगस्त्य नाडी करतो. अजून कोणाला काही शंका आहे का, विचारा. आणि वाटलं तर तुम्ही मला पर्सनली ह्याच्यावर पण कॉन्टॅक्ट करू शकता. अक्षय, बोला ना सर. अरे त्या सरांचा नंबर ग्रुपवर पब्लिश कर. टाकलाय हो. टाकलाय मी ना? चॅट मध्ये टाकलाय, प्लस ग्रुपवर पण शेअर करतो. हा, परत मी सांगेन 9226106027. आहेत म्हणजे ते आपल्या वाटत- ज्योतिष शलाकामध्ये पण आपण ऍड करू तुम्ही. आणि याचे तुम्ही क्लासेस वगैरे घेतो असं म्हटले होते, मग त्यामध्ये क्लासेस कसं आहे माहिती का? क्लासेस मी घेतो. क्लासेस फ्री आहेत, म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट आहे, त्याचे काही कॉस्ट नसते. पण स्वतःचं भविष्य बघणं आणि त्याचे रेमेडीज करणं गरजेचं आहे, कारण ते मात्र पेड आहे, कारण ते तिकडून येतं. काय होतं की आपण प्रोसिजर शिकवतो, हे काय, हे शास्त्र त्यांना बाहेर. ऍक्च्युली काय होतं, 20-25 वर्षापूर्वीची कंडिशन अशी होती की हे शास्त्र द्यायला कोणी तयार नव्हतं. पण आता ते काय म्हणाले की प्रॉब्लेम एवढा यायला लागलाय, आता ही पुढची पिढी जी आली त्यांच्याकडे, ते म्हणाले सगळ्यांना सांगा, लोकांपर्यंत पोहोचवा. ज्या ऍक्च्युली महाराष्ट्रात लोक तयारच नव्हते, ते आम्हाला सेंटर द्यायला ते तयारच नव्हते. खूप व्हेरिफिकेशन केलं मग, कारण काय होतं मराठी लोक येत नाहीत. मी काय म्हणलं, माझ्याकडे ऑनलाईन असल्यामुळं असं नाही की महाराष्ट्रातले लोक येतील असं काही नाही.
परराज्यातले येतील, कुठून येतील, जम्मू काश्मीरनं पण लोक येतात. तसं काहीच गरज नाही आता की ह्या राज्यामध्ये हा माणूस बसला म्हणजे त्याच्याकडचं तो यायला पाहिजे, असं नाही. आता हे जे ट्रेनिंग आहे ते सुद्धा ऑनलाईन करता येतं. बेसिकली ऑनलाईन घेतलं तर 4 ते 5 दिवसामध्ये येतं, कारण आपण हे फक्त प्रोसिजर शिकवतोय. इथून कसं पाठवायचं आणि तिकडून आल्यानंतर रेकॉर्डिंग आल्यानंतर ते लोकांना कसं सांगायची माहिती, ही माहिती फक्त शिकवतो. कारण नाडी ही पट्टी ही शिकता येत नाही, याला 30 वर्ष लागतात हे वाचन करायला, कारण हे मूळची त्या काळची लिपी 4000 वर्ष. त्यामुळे ते फक्त जे 20-25 लोक आहेत त्यांनाच वाचता येते. ते हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करतात आणि त्याचं ऑडिओ रेकॉर्डिंग आपल्याला येतं. आणि आल्यानंतर हे काय काय सांगायचं कस्टमरला, जसं पॅकेज सांगायचं, जसं प्रॉब्लेम तो विचारतो, त्यानंतर त्या लोकांना आपल्याला सांगता येतं की पॅकेज तू हे सिलेक्ट करणं. म्हणून आम्ही हे ट्रेनिंग ऑनलाईन ठेवलेलं आहे. फिजिकली पण येतं माहिती घेऊन. फिजिकली येतं एका दिवसात येतं, 4 तासात तुम्हाला हे येतं, कारण ही प्रोसिजर आपण शिकवतो. आणि ऑनलाईन घेतलं तर रोज अर्धा तास मिळून तुम्हाला 4 ते 5 दिवसात येत. त्याला काही प्रॉब्लेम, पण ते फ्री ऑफ कॉस्ट शिकवतो आम्ही. पण स्वतःचं भविष्य बघणं आणि स्वतःचं रिमेडीज करणं गरजेचं मस्त आहे. त्याच्याशिवाय आम्ही हे शिकवत नाही, कारण तुम्हाला येणार कसं ना, तुम्ही त्या प्रोसेस मधून गेल्याशिवाय तुम्हाला येणार कसं ते. त्याच्यामुळे ते करणं गरजेचं आहे. आणि ह्याचा उपयोग खूप छान होतो, कारण काय झालंय, बरेच जण ह्याच्याकडे आता वळायला लागलेले आहेत. त्याच्यात नाड्यांचे पण 2 प्रकार येतात. एक नाडी जी प्रकार केलेला आहे, म्हणजे अजून हे मला अजून त्यातली डीप माहिती सांगतो. नाडीमध्ये 2 प्रकार काय केले आहेत. एक म्हणजे स्थिर नाडी, म्हणजे ज्या मुळामध्ये त्या लायब्ररीमध्ये ठेवलेल्या आहेत तामिळनाडू, त्या मेन नाडी आहेत. आणि त्या काळात 1000 वर्षापूर्वी त्याचीच कॉपी करून पूर्ण पूर्ण भारतभर सांगितलं होतं की ज्यांना वाचता येतं, तुम्ही जमून संपूर्ण भारतामध्ये ह्याचा प्रचार करा. तर तशा नाड्या लिहिलेल्या आहेत दुसऱ्या पण. तर त्या नाड्या लोकांना ऍक्सेप्ट होत नाही. असं काही काही लोकांचं असतं की आम्हाला ती नाडी नकोय, आम्हाला मग ते स्कॅन करून, म्हणजे स्कॅनिंग मशीन तिथं बसवलंय आता, तर स्कॅन करून ज्या मूळच्या नाड्या आहेत त्याच आम्हाला पाहिजे. असं काही लोकांचं असतं म्हणजे टेक्निक. पण तसं काही फारसा फरक पडत नाही, आमच्या लेवलला काही फरक पडत नाही. पण कस्टमरचं ती मागणी असते की आम्हाला तीच नाडी द्या की जी मेन लिहिली आहे, आणि त्याची जी डुप्लिकेट म्हणजे त्याचं जो कॉपी केलेली आहे ती सुद्धा 1000 वर्षापूर्वीच केलेली आहे. त्यामुळे आता ही नाडी करत बसायचं काही कारण नाही. जी मिळेल ती नाडी घ्या की जेणेकरून त्यात उपयोग होईल. फक्त त्यांचं काय म्हणणं असतं, अहो त्यातनं ही कॉपी करत असताना त्यातले एखादे शब्द राहिले असतील, मिसिंग झाला असेल तर वगैरे. पण आता हे त्याच काळातल्या लोकांनी केलेलं आहे म्हटल्यानंतर एवढं त्याच्यात शंका घ्यायचं कारण नाही. पण तरी पण आम्ही मेन नाडीच देतो त्यांना आम्ही दुसऱ्या नाड्या देत नाही. त्याच्यामुळे त्याची काही गरज नसते की हे करण्याची.